विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या कंसाचा वध केला. उग्रसेनाकडे आपल्या आईला भेटलेले, वसुदेव देवकीला भेटलेले, नमस्कार केला. उग्रसेनाला सोडवलं. त्यांना सांगितलं आता तुम्ही काय करा की या ठिकाणी राज्य करा. ते राज्य उग्रसेनाच्या स्वाधीन केलेलं आहे. आई वडिलांना म्हणजे वसुदेव देवकीला आनंद झालेला आहे. आता मथुरेमध्ये सुद्धा आनंद झालेला आहे. श्रीकृष्ण देवकीला म्हणतात माते तुमची सेवा करायची राहिलेली, आजपासून आता तुमची सेवा मला करायची. देव जो सेवा करतो त्यांचं रक्षण आपण केलं पाहिजे. कुणाकुणाचं रक्षण केलं पाहिजे? भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. माता पित्यांची सेवा केली पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे. एक श्रीकृष्ण भगवान सांगतात पतिव्रता स्त्री जी असते, पतिव्रता स्त्रीचं संरक्षण केलं पाहिजे. आपलं जे आपत्य आहे त्या आपत्यांचं संरक्षण केलं पाहिजे. ब्राह्मणांचं संरक्षण केलं पाहिजे. आणि जो शरणागत आलेला आहे त्यांचं सुद्धा त्यांची सेवा केली पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. उग्रसेन म्हणला आता मला नको राज्यकारभार. त्यांनी सांगितलं नाही बाबा तुम्हालाच करावं लागेल. आणि म्हणून उग्रसेनाला राजा बनवलं. मोठा आनंद झाला, संवाद झाला, सगळ्या नगराला आनंद झालेला. इकडे गोपींचा विरोध चालू झालेला आहे. म्हणून गोपी गीत नावाच्या दशम स्कंदामध्ये भागवताचे सुंदर वर्णन आहे. उद्धव अतिशय ज्ञानी. उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने कुठं पाठवलं तर गोकुळाला पाठवलं. आणि गोकुळाला उद्धव श्रीकृष्णाचं पत्र घेऊन आला. हे कळल्यावर मग मोठा आनंद. सगळे मिळून एकदा भजन करू आणि मग पुढे आपण चिंतन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
विदर्भ देशाचा राजा भीष्मक विचार करतोय की आता आपली मुलगी रुक्मिणी हिचा आपण विवाह केला पाहिजे. मुलाला बोलवलं. रुक्मी नावाचा त्याचा मुलगा होता, म्हणजे रुक्मिणीचा एक भाऊ होता. आणि मुलांना बोलून चर्चा करू लागला की आता आपण तुमच्या बहिणीचं लग्न केलं पाहिजे. ती मुलं म्हणू लागले तुम्ही काळजी कशाला करता बाबा, आम्ही ऑलरेडी ठरवलंय. हा ठरवलं. कोणाशी लग्न ठरवलं? त्याने सांगितलं की चेदी देशाचा जो राजा आहे शिशुपाल त्याच्याशी रुक्मिणीचा विवाह ठरवलेला आहे. कधी ठरवलं? नाही ठरवलं नाही, परवा ते यूज लागले म्हणे विवाह करा. ही गोष्ट गेली रुक्मिणीच्या कानात. रुक्मिणी मोठी चिंतेत पडली, कारण की मनोमन श्रीकृष्णाला तिनं वरलेलं होतं. तिनं विचार केला आता कसं करावं. 2 दिवसामध्ये जर वरातच येते लग्नाला संधीच नाही. मोठी चिंतित झाली आणि मग मैत्रिणीशी चर्चा केल्यावर मैत्रिणीने सांगितलं अगं तू श्रीकृष्णाला चिठ्ठी तर पाठव. म्हणून विश्वासू ब्राह्मणाला बोलून 7 सुंदर श्लोक भागवतामध्ये आलेले तिने चिठ्ठी लिहिली. श्रीकृष्णाला चिठ्ठी लिहिली. ब्राह्मण बुवांना सांगितले तातडीनं जावं लागेल. म्हणे आता ब्राह्मण बुवा तातडीने निघाले. श्रीकृष्णाकडे आले. श्रीकृष्णाकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं कुठून आला? ब्राह्मण बुवा या अगोदर बसा जेवण करा. ते म्हणजे इतका वेळ नाही, त्यामुळे पहिले जेवण करा मग आपण. ब्राह्मणाचं जेवण झालं, बसले. त्याने ती चिठ्ठी दिली, म्हणजे ही तुमची व्यक्तिगत वैयक्तिक चिठ्ठी. श्रीकृष्ण म्हणाला मी ब्राह्मणांपासून काहीच लपवत नसतो, वाचा. त्यांनी चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. 7 श्लोक त्याच्यामध्ये होते. श्रीकृष्णाचं वर्णन होतं आणि ब्राह्मणाने सांगितलं तातडी करावी लागेल, कारण परवाच रुक्मिणीचा विवाह आहे. त्यांनी सांगितलं काळजी करू नका. आता एक काम करा, तुम्ही आलात कसं माहित नाही, पण चालताना माझ्याच रथात चाला. स्वतःच्याच रथामध्ये घेतलेला आहे. हो. आणि घेऊन त्या विदर्भ देशामध्ये आज ज्याला आपण अमरावती म्हणतो, अमरावतीच्या जवळ कौंडिल्यपूर नावाचा एक गाव आहे. त्या ठिकाणचा तो राजा आहे. मी अमरावतीला गेलो होतो त्यामुळे चर्चा झाली. कौंडिल्यपूर जवळच आहे. त्या ठिकाणी हा भीष्मक नावाचा राजा मंदिरामध्ये ठरल्याप्रमाणे मी मंदिरात थांबेल. त्याने सांगितलं होतं की मी देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात येईल आणि मग तिथून तुम्ही मला घेऊन जा. ती देवीची पूजा करता करता मंदिरामध्ये आली. आता खरं म्हणजे गुप्त हे खातं काय राजाचं असं असणार आहे का? राजाचं गुप्त हे खातं होतच नाही. त्यांना कळालं की एक रथावर कोणीतरी राजकुमार आलेला. ती बातमी तिकडे गेली. रुक्मिणी पत्र वाचून जेव्हा श्रीकृष्ण आले होते, मंदिरामध्ये गेले होते, तेव्हा सगळ्यांच्या समोर आपल्या रथामध्ये रुक्मिणीला बसवलं आणि भगवान श्रीकृष्ण तिला घेऊन निघाले. शिशुपालाला कळालं आता ही मोठी अपमानाची गोष्ट आहे. मी वरात घेऊन यायला म्हणून तिच्याशी लग्न करायचं, तीच नाही म्हणणार कसं जमलं. रुक्मी नावाचा तिचा जो भाऊ होता त्यालाही कळालं आणि बलरामांनाही हे कळालं. जाऊन ज्यावेळेस त्या श्रीकृष्णाला अडवलं त्यावेळेस इकडे सगळ्यांना अक्षता वाटत. बलरामजी आपलं शस्त्र घेऊन आले आणि कृष्णाला सांगितलं काळजी करू नको. हो माझ्या सुनेला घेऊन तू घरी जा, मी पाहतो यांचं काय करायचं. आणि तुझं युद्ध झालं. तुला वाटत बलराम दादाने सगळ्यांचा पराभव केला. श्रीकृष्णाने त्या रुक्मी नावाच्या भावाला काय केलं? त्याला पकडलं, त्याचे केस अर्धे मुंडन केले, अपमान केला. कारण एखाद्याचे केस कापणे, अर्धवट केस कापणे मोठा अपमान आहे. सज्जनांचा अपमान हाच मृत्यू असतो, लक्षात घ्या. या ठिकाणी अपमान झाला आणि बलराम दादाने युद्ध केलेलं आहे. युद्ध करून रुक्मिणीला आणलेलं आहे.
आणि रुक्मिणी सोबत श्रीकृष्णाचा विवाह झाला. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा. बोला स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा. शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ति परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च मम हृदयनिवासं श्रीगणेशं स्मरामि कुर्या सदा मङ्गलं शोभवतु सार्वदा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवनं लेम्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरं जणसंस्थितो गणपती कोर्या सदा
मका रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा वरांद्र भवना कोणासे मी देवी जे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासे समर्पू म्हणे रुक्मांगद ज्येष्ठ वडील पुत्र त्यासी पुसणे पुर्यात शुभ शुभ मंगल सावधानी गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका श्रीप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम मधुरम भवतु सावधान आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू तसे लोचनी भावंडासी विसरू नकोस तू मुली जासी पतीच्या घरा रागाने कुणी बोलिले क्वचितही सोडू नको नम्रता जा मुली तू दिल्या घरी सुखी रहा हो निया अक्षता कुर्यात् सदा मंगलमोदुर शुभं भवतु सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान हो शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान पुष्पमाला अर्पण केली चरणी या गजानना पुष्पमाला अर्पण केली चरणी या गजानना हे शुभ मंगल अति सुलग्न भार हो गजानना सर्व पाहुणे आशीष द्या हो सर्व पाहुणे आशीष द्या हो मिळो तुम्हा सन्मान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान अंतर्युद्ध गळी ही शुभ चोळी भूषण या विवाहाची अंतर्युद्ध गळी ही शुभ चोळी भूषण या विवाहाची नाती जुळली दोन कुळांची शुभरेषाही हाताची परिवारास या सुख लाभो परिवारास या सुख लाभो भावे सर्व कल्याण शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान बोला समीपी असे वाग्वादान कला कलात घटिका संपूर्ण आली असे
भावे सद्गुरूंचे स्वरा चित्ते स्वरा त्यारा द्वैपक्षी कुलदेवता वधवदा कुर्या सदा मंगलम तदैव लग्नं सुदिनं तदैव तारावलं तदैव तदैव विद्यावलं दैववलं तदैव लक्ष्मी वदे मनसा स्वामी वधवर्यो शुभमंगल साधक गोपाल कृष्ण भगवान की जय. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आणि झालं का मागच्या अक्षर झालं सर्वांनी आहेर माझ्याकडे आणून देणे आणि जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आज पंचभक्तांचं जेवण आहे, तरी कोणी चप्पट होऊया जेवायला. या पंढरपुरात हो पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन सोन्याचं बाशिंग लगीन
तशी रुक्मिणी बावरी झाली हो विठुरायाची नवरी झाली हो अशी रुक्मिणी नवरी झाली हो अशी रुक्मिणी बावरी झाली हो अशी रुक्मिणी बावरी झाली हो विठुरायाची नवरी झाली हो विठुरायाची नवरी झाली हो एक 10 मिनिटांमध्ये आपण घेऊया. त्याच्यात नका पडू देऊ आपण. गोपाळ कृष्ण भगवान आणि रुक्मिणी यांचं स्वयंवर मोठ्या थाटामाटात झालेलं आहे. सगळीकडे आनंद झाला. भागवतामध्ये 8 शांत बसूया आपण सगळे. शांत बस. 10 मिनिटांचे शांत बसा सर्व शांत बसा.
सगळ्यांनी हात वर करा. ठीक आहे? आणि मोठ्याने आपण जय घोष करू. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्रीराम. भगवान श्रीकृष्णाचं लग्न रुक्मिणीशी झालेलं आहे. आता भागवतामध्ये असं वर्णन आलं आहे की भगवान श्रीकृष्णाच्या 8 पट्ट राण्या होत्या. त्यांची सुद्धा सुंदर अशी कथा भागवतामध्ये आलेली. वेळेच्या अभावाने आपल्याला सविस्तर पाहणं शक्य नाही, पण रुक्मिणी सोबत विवाह झाला. त्यानंतर जामवंती सोबत विवाह झाला. जामवंती ही भगवंताची दुसरी राणी. खरं म्हणजे जामवंताने राम अवतारामध्ये अनेक मोठ्या मोठ्या योद्ध्यांना पराभव केला होता. त्यांचा रावणाचा वध केला आणि परत निघताना जामवंतांना प्रभू रामचंद्राने विचारलं की मागा काय पाहिजे तुम्हाला. ज्याला जे पाहिजे ते दिलं. जामवंताने मात्र वेगळंच काहीतरी मागितलं. काय मागितलं ते म्हणे, प्रभू मी सर्व मोठ्या मोठ्या योद्ध्यांसोबत युद्ध केलेलं आहे. माझी इच्छा आहे तुमच्या सोबत युद्ध करायचं. रामचंद्र प्रभू म्हणाले, आता तर शक्य नाही आहे. तू माझा सखा आहेस आणि आपण युद्ध करू असं होणार नाही, पण तुझी इच्छा मी पूर्ण करेल पुढच्या अवतारात. आणि इकडे सत्राजित नावाचा एक राजा होता. त्याला एक कन्या होती सत्यभामा. सत्राजिताकडे एक मणी होता, अतिशय सुंदर असा मणी होता. आणि एक दिवस असं झालं त्याच्या भावाने तो मणी घातला. थोडक्यात सांगतो कथा. जंगलामधून जात असताना वाघाने त्याला फाडलं, मारलं. तो मणी वाघाने पूर्ण करला. तो जामवंताने पाहिला, वाघाशी युद्ध केलं. जामवंताने वाघाला मारून त्याच्या मुखातला तो मणी घरी आणला. आपली जी मुलगी होती जामवंती, तिला तो दिला. इकडे सत्राजित राजाला असं वाटलं की कृष्णाने यादवाचे सगळे बरेच जण म्हणत होते कृष्णाला तो मणी पाहिजे, बहुतेक कृष्णाने चोरून दिला असेल. आता तुम्हाला एक कल्पना आहे की महिन्यामध्ये त्या सत्राजितांनी ही गोष्ट बायकोला सांगितली आणि सांगितलं, ह्या बाय कोणाला म्हणू नको, कोणाला सांगू नको म्हणलं काय कोण जाणे, पण सांगावं वाटतं मला. तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं, अगं हे बघ अत्यंत गुप्त गोष्ट आहे, तू माझ्या जवळची म्हणून मी तुला सांगते. तिच्या कोणतरी जवळची असते ती तिला सांगितलं. ती तर सांगता सांगता सगळ्या नगरात गोष्ट केली. सत्राजित राजा म्हणतो श्रीकृष्णाने तो मणी चोरला असेल. निष्ठा नगरात नाही, बोलता बोलता ही गोष्ट श्रीकृष्णाच्या कानावर आली. सत्राजित असं म्हणतोय की मणी चोरला असेल. कृष्णाला वाटलं नाही का आता कलंक लागला मला. अरे लहानपणची गोष्ट वेगळी होती, आता का मी चोर आहे का, पण माझ्यावरचा हा कलंक पुसला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण ठरवलं की या मण्याचा शोध लावायचा. त्याने बरोबर त्या मार्गाने त्या सत्राजितचा भाऊ गेला, त्या मार्गाने तो गेला. त्या पाऊल खुणांना पकडून तर त्याला तिथं युद्ध झाल्याचे चिन्ह दिसले. वाघ पाहिला तिथे, त्या वाघाने बहुतेकाला मारलंय त्याच्या लक्षात आलं. त्या वाघाच्या पाऊल खुणांच्या माग जात असताना त्याच्या लक्षात आलं वाघाही मरून पडला नाही, याचा अर्थ इथं कुणीतरी वाघाला मारला असतो पाहिजे. त्याचे पाऊल खुणा जात जात त्या जामवंताच्या गुहेपर्यंत, जामवंतांच्या गुहेमध्ये प्रवेश केला. आत प्रवेश केला, पाहिलं तर जामवंतीच्या हातामध्ये तो मणी दिसला. त्या कृष्णाला अचानकपणे बघितल्यानंतर तिने एकदम बाबांना हाका मारले, बाबा ते जामवंत आले. जामवंताने आल्या मागचा पुढचा विचार न करता एक जोरदार ठोसा त्या कृष्णाला दिला. कृष्ण एक खाली पडला. जोरदार युद्ध सुरू झालं. इतकं युद्ध 27 दिवस युद्ध सुरू होतं. 27. 28व्या दिवशी श्रीकृष्णाने जामवंताला खाली पाडलं, छातीवर बसले,
जोर जोरात मारायला सुरुवात केली त्यावेळेस जांबवंताने हात जोडले म्हणे प्रभू मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही प्रभू रामचंद्र आहात आणि त्यावेळेस मी तुम्हाला मागितलं होतं की तुमच्याशी युद्ध करायचं, त्या अवतारात तुम्ही युद्ध केलं नाही पण या अवतारात तुम्ही आहात, आता मी ओळखतो, मला माफ करा. आता सांगा कुणीकडे आम्ही गेलं केलं. त्यांनी सांगितलं मला तो मणी पाहिजे. तो म्हणे मी मणी तर माझ्या मुलीला दिला आणि एकदा मुलीला दिलेली वस्तू वापस घ्यायची काही आमच्यात पद्धत नाही. श्रीकृष्ण म्हणाले मला मणी पाहिजे ना, माझ्या नावावर कलंक लागलाय ना. जांबवंतांनी सांगितलं त्याला उपाय माझ्याकडे आहे. म्हणजे काय उपाय? तुम्हाला मणी नाही पण मी माझी मुलगीच देतो आणि तिच्याकडे तो मणी म्हणे तो आपोआपच तुमचा. जांबवंतीचा विवाह श्रीकृष्णाशी केला. आता तो मणी घेऊन श्रीकृष्ण जता त्या सत्राजित राजाकडे आल्यानंतर म्हणायचं राजा अरे आता तो बोलू नको, हे पाय तुझा मणी तुझा भाऊ मारला गेला सगळा वृत्तांत सांगितला आणि सत्राजिताने अगदी माफी मागितली, तेव्हा माफ करा. पण आता लोक चर्चा करायला लागले. सत्राजित परिषद लोक बोलायला काही बोलतात. जो मणी चोरीला गेला तेव्हा सांगायला श्रीकृष्णाने चोरी करा असं म्हणणारे लोक आता म्हणायला लागले काय सत्राजित राजा आळ घ्यावं वाईट द्यावं, लोक लगेच पलटून जातात. सत्राजित राजा त्याच्यावर लोक अथवा बोलायला लागले. पुन्हा कृष्णाकडे आला, कृष्णाला विनंती केली कृष्णा अरे बाबा लोक काही बोलायला लागले माझ्याविषयी, तुम्ही आता मी काय करू? ते म्हणे एक काम करा, माझ्यावर लोकांचा राग तेव्हा शांत होईल जेव्हा तुम्ही माझ्या सोयीने व्हाल. माझी विनंती आहे की माझ्या मुलीशी तुम्ही विवाह करा. सत्राजित राजाची सत्यभामा नावाची मुलगी श्रीकृष्णाला दिली. म्हणजे जांबवंती सत्यभामा यमुना नदीची कन्या. ही पहिल्या तुम्हाला यमुना नदीच्या आपल्या कृष्ण जन्माच्या वेळेस सांगितलं. यमुना ही कृष्णाची सासू आहे. कशी? गीता आहे. कालिंदा नावाची मुलगी यमुनेची, तिचं लग्न भगवंताशी झालेलं आहे. कारण तिनं कृष्णाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठीण तप केला होता. मित्रामित्रा एक स्वर द्या. मित्रामित्रा अवंतीची राजकुमारी राजाचा पराभव करून तिचा लग्न तिचा विवाह श्रीकृष्णाशी झाला. नग्नाजिती तिचं नाव सत्या, तिचा विवाह श्रीकृष्णाशी झाला. कृष्णाची मामेबाई भद्रा तिचा विवाह श्रीकृष्णाशी झाला आणि मद्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा तिचा विवाह. अशा 8 पटराण्या. त्याचा थोडक्यात परिचय मी करून दिला. एका राणीचा परिचय करून द्यायला पुष्कळ वेळ लागेल पण 8 पटराण्या, 8 पटराण्यांशी कृष्णाने विवाह केला. आता श्रीकृष्णाला किती राण्या? 16,108 बोलतो तुम्ही. त्यापैकी किती सांगितल्या? 8च सांगितल्या. किती राहिल्या? जो सगळ्यांचा परिचय आपण थोडक्यात तुम्हाला सांगतो. भौमासूर नावाचा एक असुर होता. आपल्याकडे त्याला आपण नरकासूर म्हणतो ना. दिवाळीला चतुर्दशीला पूजा केली जाते. त्याच्याकडे मूर नावाचा 5 मुख असलेला एक असुर. कुणाकडे? त्या भौमासुराच्या त्या 5 मुखाचा जो त्याच्याकडे असलेला तो दैत्य होता. त्याच्याशी घोर देवाचं युद्ध झालं आणि त्या मुराला मारून टाकलं. आरी या शब्दाचा अर्थ तो शत्रू आणि मूर त्या दैत्याचं नाव आहे. तेव्हापासून देवाचं एक नाव पडलं. कोणतं नाव पडलं? मुरारी. मुरारी. मुरारी म्हणजे मूर याचा आरी म्हणजे शत्रू म्हणजे कृष्ण. कृष्णाने मुरारीला मारलं. तेव्हापासून आपण मुरारी आपण रोज भजन करतो. श्री कृष्ण गोविंद हरे. ते मुरारे मुरारे मूर नावाच्या दैत्याला मारणारा त्या दैत्याचा शत्रू आरी म्हणजे शत्रू कोण? मुरारी. मुरारी मुरारीला मारून टाकलं त्या मूर दैत्याला. नरकासुराला सुद्धा अत्याचार वाढला. त्या भौमासुराचा एक असं होतं जिथं जाईल तिथं राजकुमार उचलून आणायचा
आणि आपलं बंदी करण्यात आलं. 16,100 राजकुमारी राजकन्या त्यांनी बंदी करून ठेवले होते. श्रीकृष्णाने भौमासुराशी युद्ध केलं, त्या नरकासुराला मारलं, गरुडावर स्वार झाला आणि त्या प्रागज्योतिषपुरामध्ये जाऊन त्या नरकासुराला वार केला. सुदर्शन चक्रात त्याला जखमी केलं आणि त्याच्या हातून सगळ्या स्त्रिया त्या कन्या मुक्त केल्या. त्यांना सांगितलं जा आता तुम्हाला मी मुक्त केलं. सगळ्या 16,100 त्या राजकन्यामध्ये आता तुम्ही आम्हाला मुक्त केलं म्हणजे इथून आम्हाला जाऊन जीवन द्यावं लागेल. ते म्हणे का बरं तुम्हाला मुक्त केलं? ते म्हणे आता पण आमच्याशी कोण लग्न करतात? आता आमची सगळ्यांची विनंती की तुम्ही आमचा पती व्हावं म्हणून सगळ्यांचं पाणी ग्रहण करून 16,100 आणि ह्या 8 पट राण्या किती झाल्या? 16,108 राण्या. त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून दिला. मरण्यापूर्वी नरकासुराने श्रीकृष्णाकडे एका वराची मागणी केली की देवा तुम्ही मला मारलं हरकत नाही, पण माझी एक विनंती आहे, मला एक वर द्या की जो कोणी नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठणं लावून स्नान करेल त्या दिवसाचं महत्व त्यांनी सांगितलं. तर तो सुगंध उठणं लावून अभ्यंग स्नान करेल त्याला कोणत्याही प्रकारच्या नरक यातना होऊ नये आणि माझ्या नावाने तो व्हावा, त्याला आशीर्वाद देऊन टाकला. कारण देव ज्याला मारतो त्याचं कल्याणच होत असं लक्षात. भक्ताला तर तारतोच तारतो, पण ज्या ज्या असुरांना मारलं त्यांचंही कल्याण केलं. या कथेचा तात्पर्य असा आहे, अहंकाराचा नाश भगवंताने केला, स्त्री शक्तीचा सन्मान केला. 16,100 कन्या भ्रूण हत्या, कन्या हत्या, स्त्री हत्या ही अतिशय पातक सांगितलं. आपण जे नरक यातना पाहिल्या, हो नरक कुंडाचं वर्णन पाहिलं, त्याच्यामध्ये स्त्रीची हत्या करू नये, स्त्रीचा सन्मान करावा. भारत असा देश आहे की स्त्रियांचा सन्मान करणारा देश आहे. नरकासुराचा वध केला, भौमासुराचा वध केला आणि 16,108 राण्या या सगळ्या त्या श्रीकृष्णाने वरल्या आणि आपल्या ग्रहामध्ये त्यांनी आणल्या. त्यांचं पाणी ग्रहण करून सगळ्यांची सुखा समाधानी आहोत. जो सगळ्यांचं पालन पोषण करतो 16,108 काय करतो असा या कृष्णाच्या एकंदरीतच्या जीवनात पटातल्या घडामोडी आपण पाहिल्या. गोपाल कृष्ण भगवान की एक अतिशय महत्वाची कथा, पण कमी वेळेमध्ये ती होणार नाही. त्या कथेचा परामर्श आपण उद्याच्या दिवसामध्ये घेऊ. थोडक्यात आपण भजन करून आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
गोपाळ